प्रभूच्या महान प्रीतीमध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम. योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28वे वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. वधस्तंभावर येशू माझा, वधस्तंभावर येशू माझा, बोले केविलवाणी, बोले केविलवाणी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, पाण्यासाठी कंठ हा सुकला, पाणी पाणी करुनी तो थकला, थकलेल्या या शब्द जीवाचे, थकलेल्या या शब्द जीवाचे, नाही ऐकिले कोणी, नाही ऐकिले कोणी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, यांना तो ऐसा छळण्याचा छंद, पाण्याऐवजी दिधले ते अंब, यांना तो ऐसा छळण्याचा छंद, पाण्याऐवजी दिधले ते अंब, मारिता भाला कुशीमध्ये जेव्हा, मारिता भाला कुशीमध्ये जेव्हा, वदला दुःख साहुनी, वदला दुःख साहुनी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, देवा तू माझ्या मज का सोडिले, परमेश्वराला येशू बोले, देवा तू माझ्या मज का सोडिले, परमेश्वराला येशू बोले, सोडिता प्राण 7 शब्दांची, सोडिता प्राण 7 शब्दांची, वदे माला गुंफुनी, वदे माला गुंफुनी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, वधस्तंभावर येशू माझा, बोले केविलवाणी, बोले केविलवाणी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी. प्रियांनो, हा 5वा उद्गार
व्याकुळतेचा उद्गार आहे. येशू स्वतः पाण्याचा झरा आहे. दुःख सहन करणाऱ्या तारकाने मस्तक लववून आत्मा समर्पण करण्यापूर्वी थोडा काळ अगोदर हे शब्द उच्चारले आहेत. मला तहान लागली आहे. अगदी छोटेसे वाक्य, पण किती समर्पक, बोलके आणि करुण. आकाश आणि पृथ्वीचा निर्माता, त्याचे ओठ कोरडे पडले आहेत. गौरवाच्या प्रभूला पाणी हवे आहे. पाण्यासाठी तो व्याकुळ झालेला आहे. येशूला वधस्तंभावर खिळलेले आहे. त्याच्या हातापायात खिळे ठोकले आहेत. मस्तकी काट्याचा मुकुट घातला आहे. 39 फटक्यांचा मार त्याला दिलेला आहे. शरीरातून रक्त ओघळत आहे. किती भयंकर छळ येशूचा झालेला होता. केवळ त्याने आमचे पाप स्वतःवर घेतले म्हणून तो घायाळ झाला होता. आमच्या पातकांमुळे तो जखमी झाला होता. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून त्याने एवढे मोठे बलिदान त्या वधस्तंभावर केले होते. आणि आता शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे तो बोलत आहे. स्तोत्रसंहिता 69 आणि 21व्या वचनामध्ये, त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली. पूर्वकाळी देवाच्या आत्म्याने दाविदाला प्रेरणा देऊन त्याच्या करवी येणाऱ्या मसीहाविषयी सांगितले होते. आणि हा भविष्यलेख या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. केवळ शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे येशूने म्हटले आहे. एक गूढ आणि खोल अर्थ असलेला हा क्षण आहे. येशूला लागलेली तहान ही शारीरिक तहान होतीच, कारण तो पूर्ण मानव होता व येशूला ज्या क्रूरतेने त्या वधस्तंभावर मारले गेले त्याला तहान लागणे स्वाभाविकच होते. गेतशेमाने बागेत येशूची तळमळ, देवाकडे प्रार्थना करत असताना आलेला रक्ताचा घाम, संपूर्ण रात्र झोपे वाचून गेलेली, या ठिकाणाहून त्या ठिकाणाकडे चौकशीसाठी त्याचे जाणे येणे, फटक्यांचा मार खाणे आणि अवजड असा वधस्तंभ वाहणे, असह्य यातना, शरीरातून होणारा रक्तस्राव, या सर्व गोष्टीमुळे प्रभूला तहान लागणे स्वाभाविकच होते. कारण येशू ख्रिस्त हा देवपुत्र असला तरी तो तितकाच खरोखरचा मानव होता. तो मानवी देह धारण करून या भूतलावर आमच्या तारणासाठी आला आहे. येशूला मानवाच्या सर्व भावना होत्या, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये तो रडला, तो मंदिरातला बाजार पाहून रागावला. 40 दिवस 40 रात्री उपास केल्यानंतर तो भुकेला होता व आता तो ताणेला झाला आहे. रडणे, रागावणे, तहान, भूक या सर्व मानवाच्या भावना आहेत. आणि देवपुत्र असूनही तो आमच्यासाठी येशू हा मानवपुत्र झालेला आहे. जर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 13 आणि 14 ही वचनं वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 37 आणि 38 या वचनामध्ये लिहिलेला आहे, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो
त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आपण आता जी दोन्ही वचनं वाचली त्यानुसार आपण जर पाहिलं तर सर्वात श्रेष्ठ पाणी प्रभूकडे आहे. तो शमरोनी स्त्रीला म्हणत आहे योहान याचा 4 अध्यायामध्ये, मी जे पाणी तुला पिण्यासाठी देईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. आज आपण पाहतो की जलाशयालाच तहान लागली आहे, पाण्याच्या झऱ्यालाच तहान लागली आहे. येशूला केवळ पाण्याची शारीरिक तहान नाही तर मानवतेच्या प्रेमाची तहान लागलेली आहे. मानवाच्या विश्वासाची आणि पश्चातापाची तहान प्रभूला लागलेली आहे. योहान याच्या 4व्या अध्यायामध्ये तेथे एक याकोबाचा झरा होता आणि येशू त्या ठिकाणी चालून चालून दमला होता आणि येशू त्या झऱ्याच्या तिथे येऊन बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता, म्हणजेच दुपारची वेळ होती. आणि अशा वेळी एक शमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी तेथे आली. येशूने तिला पाणी पिण्यासाठी मागितले, कारण येशूचे शिष्य नगरामध्ये अन्न विकत घेण्यासाठी गेले होते आणि येशू एकटाच त्या ठिकाणी बसलेला होता. त्या काळी यहुदी लोक शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत आणि म्हणून ती भर दुपारी पाणी भरण्यासाठी तिथे आली होती आणि येशूने तिच्याकडे प्यायला पाणी मागितले. तेव्हा ती स्त्री येशूला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी कसे मागता? आणि मग 10व्या वचनामध्ये पुढे येशूने तिला उत्तर दिलेले आहे, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. तारणारा मसीहा हाच आहे, त्याची जाणीव त्या शमरोनी स्त्रीला झालेली आहे आणि तिचे परिवर्तन झाले आणि तिने ही सर्व सुवार्ता संपूर्ण गावाला जाऊन सांगितलेली आहे. प्रियांनो, आज येशूची आध्यात्मिक तहान काय आहे? येशू मानवावर प्रेम करतो आणि देव प्रीती आहे. मानवावरील प्रेमाची तहान येशूला लागलेली आहे. कोणत्याच आत्म्याचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. प्रत्येकाने येशूवर विश्वास ठेवावा, पश्चाताप करावा आणि तारणाची संधी प्राप्त करून घ्यावी आणि सार्वकालिक जीवनात यावे, ही तहान प्रभू येशूला लागलेली आहे. आज हाच तारणारा मसीहा आहे याची ओळख आम्हाला झाली आहे काय? आमच्या पापामुळे ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला गेला याची जाणीव आम्हाला झाली आहे काय? आमच्या पापासाठी तो वधस्तंभावर खिळला गेला याची जाणीव आहे काय? तरी सुद्धा आम्ही दररोज धिटाईने पाप करतच आहोत प्रियांनो, आणि रोज येशूला त्या वधस्तंभावर खिळवत आहोत. शमरोनी स्त्रीचे परिवर्तन झाले, आमचे परिवर्तन कधी होणार? त्याची सुवार्ता आम्ही कधी इतरांना सांगणार? आज येशूला वधस्तंभावर माझी तहान लागली आहे. माझ्या चांगुलपणाची, माझ्या सेवेची, माझ्या विश्वासूपणाची, माझ्या आदर्श जीवनाची आणि माझ्या आध्यात्मिक रूपाची तहान प्रभूला लागलेली आहे. जर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 29 वचन जर आपण वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे, तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. या वचनानुसार आम्हाला पाहायला मिळतं की येशूला तहान लागलेली आहे आणि त्या लोकांनी येशूला पाणी न देता त्याला आंब दिलेली आहे. आंब म्हणजे गणगोट, एक प्रकारचे आंबट झालेले किंवा सडलेले
असे द्राक्षाचे पेय. जे रोमी सैनिक होते ते युद्धाच्या वेळी आपला थकवा भागवण्यासाठी किंवा आपल्या शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हे पेय पीत असत. आणि तसेच तिथले मजूर किंवा जे गुलामी लोक होते ते देखील हे पीत असत. येशूला आंब का देण्यात आली? तर येशूची शारीरिक तहान भागवण्यासाठी आंब दिलेली नव्हती, तर त्यामागे केवळ येशूचा उपहास करणे आणि त्याचा अपमान करणे हाच उद्देश त्याच्या मागे होता. म्हणून येशूला तहान लागलेली असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी पाणी दिलं नाही, तर त्याला आंब दिलेली आहे. दुसरं कारण असं आहे की स्तोत्रसंहिता 69 आणि 21 या वचनामध्ये आपण मगाशी वाचलं की त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले आणि तहान भागवण्यास मला आंब दिली. या वचनानुसार ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी येशूला आंब दिलेली आहे. जो स्वतः जिवंत पाण्याचा झरा आहे त्याला आंब दिली, ही एक मोठी शोकांतिका आहे. जेव्हा येशू पवित्र होता, निरपराध होता, पण त्याने माणसाच्या सर्व पापांचा भार स्वतःवर घेतलेला आहे. आणि तेव्हा त्याला काय मिळालं प्रियांनो? येशूला मिळाला तो अपमान, वेदना, उपहास आणि आंब. तरी प्रभूने ते सर्व काही स्वीकारलेलं आहे. येशूला एजोपच्या काठीवर आंब दिले गेले. एजोप ही एक औषधी वनस्पती आहे आणि जुन्या करारामध्ये शुद्धीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातो. ह्या एजोबाची पाने सुगंधी असतात. निर्गम याचा 12वा अध्याय आणि 22 मध्ये जेव्हा इस्रायली लोक मिसरमध्ये गुलाम होते तेव्हा देवाने सांगितले की एजोपच्या फांदीने कोकराचे रक्त दरवाजाच्या चौकटीला लावा. आणि स्तोत्रसंहिता 51 आणि 7व्या वचनामध्ये दावीद राजा लिहित आहे, एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. या एजोबचा उपयोग वाचवण्यासाठी, पवित्रता मिळवण्यासाठी केला जात असे, शुद्धीकरणासाठी केला जात असे. येशूचा वधस्तंभावरचा मृत्यू हा संपूर्ण मानव जातीला वाचवण्यासाठी एक पवित्रतेचं कार्य होतं. आणि येशू हा देवाचा कोकरू होता आणि त्याचे रक्त मानवासाठी वाहिले जाणे व एजोपच्या काठीवरून त्याला आंब देणे ही देवाच्या योजनेची पूर्तता होती प्रियांनो. आणि म्हणून येशूला एजोपच्या काठीवर आंब देण्यात आली. एजोपची काठी एक प्रतीक आहे. ती काठी आजही आपल्याला सांगते की येशू आपल्याला शुद्ध करतो, तो आपल्याला पवित्र करतो आणि परमेश्वराच्या जवळ घेऊन जातो. प्रियांनो, आज आपण स्वतःलाच प्रश्न विचारूयात की मी येशूची तहान भागवत आहे का? की मी आजही त्याला आंबच प्यायला देत आहे? आज आम्ही इतरांवर प्रीती करून, येशूची सेवा करून त्याची तहान भागूयात. पवित्र जीवन जगून येशू सोबत व्यक्तिगत नातं निर्माण करूयात आणि इतरांना येशूची सुवार्ता सांगून त्याची तहान भागवण्याचा प्रयत्न आज आपण करूयात. एकदा एका प्रचारकाने लोकांना प्रश्न विचारला की जगातली सर्वात मोठी तहान कोणती? आणि मग कोणी म्हणाले की पाण्याची तहान सर्वात मोठी, कोणी म्हणाले पैशाची तहान मोठी, तर कोणी म्हणाले सत्तेची तहान सर्वात मोठी. आणि मग तो प्रचारक हसला आणि म्हणाला, सर्वात मोठी तहान आहे ती म्हणजे प्रेमाची तहान. ती तहान शरीराची नसते, तर ती आत्म्याची तहान असते. एक गरीब मुलगा रस्त्याने जात होता आणि तो उपाशी होता. चालून चालून तो थकलेला होता. आणि मग एका दाराजवळ येऊन त्याने विचारले, काकू, मला थोडंसं पाणी मिळेल का? त्या स्त्रीने त्याच्याकडे पाहिले. तिने त्याला पाणी दिले आणि विचारले, तुला भूक लागली आहे ना?
मग तिने त्या मुलाला एका कपामध्ये दूध आणून दिले. मुलगा स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, काकू, मी हे परत कसं करू? ती हसून म्हणाली, जेवढं जमेल तेवढं इतरांवर प्रेम कर. आणि मग बरीच वर्ष उलटून गेली आणि ही स्त्री एका गंभीर आजाराने आजारी पडली. ऑपरेशनसाठी खूप खर्च लागणार होता. ते ऑपरेशन अतिशय खर्चिक होते आणि बिल कसं भरणार याची काळजी तिच्या कुटुंबियांना लागली होती. आणि शेवटी एका डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन यशस्वी केले आणि बिल त्यांच्या हातामध्ये दिले. त्या बिलावर लिहिलेलं होतं, दुधाच्या एका थेंबासाठी सर्व किंमत दिली गेली आहे. डॉक्टर होवर्ड केली. तोच लहान मुलगा ज्या स्त्रीने त्याला दूध दिले होते, तो मुलगा आता मोठा डॉक्टर झाला होता आणि तिने त्या स्त्रीची जी काही ऑपरेशनची किंमत होती ती त्याने या ठिकाणी त्या डॉक्टरांनी पूर्ण केलेली होती. प्रियांनो, ज्या स्त्रीने त्याला दूध दिलेले होते त्या मुलाने त्या स्त्रीचं ऑपरेशन यशस्वी केलेलं होतं आणि तो आता खूप मोठा डॉक्टर झालेला होता. येशूला वधस्तंभावर असताना तहान लागलेली आहे. ज्या वेळेस आम्ही त्याची तहान पूर्ण करतो तेव्हा छोट्याशा गोष्टींना येशू मोठ्या कृपेने आम्हाला परत करतो. म्हणून आजच आपण आपलं हृदय येशूला देऊयात, कारण येशू म्हणत आहे, मला तहान लागली आहे. आज प्रभूला आमची तहान लागलेली आहे आणि म्हणून ती तहान आज आम्ही पूर्ण करूयात. देवबाप करो, या वचनाद्वारे तो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.